आत्याबाई तिला कसलं तरी चूर्ण घालून देतात. बस 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 बस, मग काम झालंच म्हणून समजा. असं बेमालूम त्या चूर्णात हे औषध मिक्स करतो की नाही, या कानाचं त्या कानाला पत्ता लागणार नाही. गण्या, एक काम कर ना, आजच्या दिवस तू संपव ना प्लीज. नाही नाही, आज तू पी, मी उद्या पितो ना. पी ना आता, पी. आगाऊ झालेस खूप. गण्या प्लीज. ताईला नाव सांगेन. पिते पुचकट. पी. संपवलं नाही का झटक्यात? मग दुसरा ग्लास आणू? गण्या, तू ना तुझ्या बहिणीच्याही वर्ताण आहेस. मग शेवटी लाडका भाऊ तुझाच आहे ना. अरे हो रे, पण हे असे लाड नको रे. आता थोडेच दिवस ग. तुझं एकदा बाळ आलं ना, मग तुझे नाही, तुझ्या बाळाचेच लाड करू. पण गण्या, मी लक्षात ठेवणार आहे, तू जबरदस्ती मला अख्खा ग्लास दूध प्यायला लावलंस. मी बदला घेणार आहे याचा. काय करणार तू? मी तुला अख्खा टोप दूध प्यायला लावेन. ठीक आहे, मी पिन ना. गण्या, एक नंबरचा आगाऊ झालास तू. ताईला नाव सांगते आता. थांब. जा, सांग जा. पाणी बुटी बुटी अहिल्या. सकाळी सकाळी बोंबलताय कशाला? बोंबलत नाही हो, याला भुपाळी म्हणतात. भुपाळी. उठा उठा, चला. औटा की हो. कामाचं बोला. कामाचंच बोलतोय. उठा उठा आणि मला सांगा, राडा बिडा सुरू झाला की नाही घरात? अजून तरी असं काही दिसत नाही, पण तुम्ही जाताना काही कारस्थान केलं असेल ना, तर नक्कीच सुरू झाली असेल. सुरू झाला असणार येवाना. उठा आणि बाहेर जाऊन बघा एकदा. तुम्हाला सांगतो, जे औषध दिलं होतं की मी जानकी वहिनीनं, त्या औषधाने आपलं काम कवाच केलं असेल. जानकी वहिनींचं आई होण्याचं स्वप्न भंग पावलं असेल. उठा उठा, बाहेर जाऊन ऐका जरा गोंगाट. काय बोलताय तुम्ही? आता काय करताय वहिनी? मला माहितीये, आता तुमच्या चेहऱ्यावरनं आनंद वसंडून व्हायला लागलाय. उठा उठा उठा. अहो, या सगळ्या फोनवर बोलायच्या गोष्टी आहेत का? तुम्ही फोन ठेवा दोघं. ठेवणार नाही. मला आधी तो गोंगाट ऐकायचा आहे, तेव्हा माझ्या जीवाला शांती मिळेल. बऱ्याच दिवसानंतर परशुराम किल्लेदारचा जलवा दाखवायची वेळ आली. तो उठा, बाहेर जा, तो जलवा ऐकवा मला जरा. तुम्हाला सांगितलं नाही एकदा फोन ठेवा म्हणून. ठेवा फोन. अहो वहिनी, अरे अमृताची पर्स. अमृता, अमृता, अमृता काय होतंय? अमृता काय? वामन दादा, आत्याबाई, आत्याबाई. अमृता काय होतंय? अमृता, 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 डॉक्टरला फोन कर पटकन. अमृता, आत्ताच्या आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे. अमृता, काय झालं? काय? वाकनीस, इतक्या दिवसांचा अज्ञातवासाचा पुरे झाला. देऊन टाकूया एखादा दणका. साहेब, दणका म्हणजे किती मोठा दणका? वाकनीस, ही सगळी वाढलेली महागाई, कांद्यांच्या भावाने केलेला कहर, आता ही पेट्रोलमधली दरवाढ, सामान्य माणसाच्या बोकांनी मारतात सगळं. काय नाही साहेब, सामान्य माणसाला गंडवायचे धंदे हे सगळे. मोठ्या मोठ्या घोटाळ्यांवरनं जर सामान्यांचं लक्ष हटवायचं असेल ना, मग काय, वाढवा कांद्याचे भाव. वाढवणारच ना. सामान्य माणसासाठी 400 कोटींच्या घोटाळ्यापेक्षा
40 रुपयाचा कांदा जास्त त्रास देतो, कारण 400 कोटींची फक्त चर्चा होते, 40 रुपयांचा खर्च असतो. होय साहेब, मला तर वाटतं ना इतके दिवस आपण त्यांच्यामध्ये बसून सामान्यांना गंडवतच होतो. आपण आपली चूक सुधारली वाकणीस. या महागाईत आपणही होरपळून जायचं. त्याची झळ काय असते ते आपल्यालाही कळू दे. ठीक आहे साहेब, मी एक आराखडा तयार करतो, तुम्हाला दाखवून मग अप्रूव्हल करतो. काय का जानकी, काय झालं? तुम्ही जिकडे असाल ना तिकडून निघून लगेच घरी या. काय झालंय? अहो, अमृताच्या पोटामध्ये दुखतंय. वामन दादा तिला सिटी हॉस्पिटलला घेऊन गेले. तुम्ही लवकरात लवकर घरी या. निघालो मी. आपण इथेच थांबा. काय झालं वामन? कशी आहे ती? माहित नाही, आत्ताच आतमध्ये घेऊन गेले डॉक्टर. होय आधीच. डॉक्टर काय काय झालंय अचानक असं? मे बी फूड पॉयझनिंग, बट आय एम नॉट शुअर. मला सांगा, सकाळपासून त्यांनी काय काय खाल्लंय? हो डॉक्टर, ही वेळ आहे का हे सगळं विचारण्याची? मला वाटतं तिला ट्रीटमेंटची गरज आहे. हे नंतरही करता येईल. मिस्टर किल्लेदार, ही विचारपूस देखील एक ट्रीटमेंटचा भागच आहे. प्लीज प्लीज घाई करा. ओके ओके, डोंट पॅनिक मिस्टर किल्लेदार. येतो मी. परमेश्वरा, काय चाललंय रे? ताई, अमृता ताईला काय झालंय? पांडुरंगालाच माहिती. 10 मिनिटं आधी भेटली होती मला, तेव्हा आता बरी होती. सासूबाईंना भेटायला चालली होती तिच्या, आणि अचानक मला भेटली तेव्हा मस्त होती. मी तिला दुधाचा ग्लास पण प्यायला लावला होता. जानकी, हॉस्पिटलमधनं काही फोन आला होता का ग? नाही, पण युगंधराबाईंचा आला होता. काळजीत होत्या त्या खूप. त्यांना काही सांगितलं नाहीस ना तू? त्या बराच वेळा अमृताला फोन करत होत्या. तिने उचलला नाही म्हणून त्यांनी बहुतेक मला केला. मी सांगितलं त्यांना चक्कर आली आहे, तिला विश्रांती घेतेय म्हणून, आणि काय होतंय ते सांगते असं सुद्धा म्हटले. ताई, मला आत्ताच्या आत्ता अमृता ताईला भेटायला जायचंय. तिला नक्की काय झालंय? तुम्ही का लपवताय माझ्यापासनं? कण्या, आधीच शाळा बुडवण्याची काही गरज नव्हती, आणि आता बुडवलीये तर जाऊन अभ्यास कर. मी नाही जाणार. मी आता लहान नाहीये. दरवेळी असं काही झालं की तुम्हाला अभ्यासाला पाठवतेस. जानकी, आपण सगळेजण देवाची प्रार्थना करूया. अगं, हे बाळ हाच अमृताच्या जगण्याचा आधार आहे ग. आत्याबाई, होईल सगळं ठीक, होईल. दादा, आता तू काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. आज सकाळी बोलली रे माझ्याशी, सगळं व्यवस्थित होतं, मग हे अचानक काय झालं?
आता आम्हालाही हाच प्रश्न पडला होता ना घरी, पण आता उपचार चालू आहेत त्याच्यावर, होईल सगळं व्यवस्थित. आता म्हणले ना डॉक्टर काहीतरी फूड पॉइझनिंग वगैरे असेल, शील बी फाईन. अमृताला काही होणार नाही ना? काहीही होणार नाही, काहीही होणार नाही, तू नको काळजी करू. आपण तिच्या बाळाला काही झालं? दादा प्लीज नको ना असं काहीतरी विचार करूस. काही होणार नाही. आता डॉक्टर बघतायत ना दादा, आता आपण काय करू शकतो आता दुसरं? सगळं सुरळीत चाललेलं असताना हे असं का व्हावं वामन? आता प्लीज तू पॅनिक होऊ नकोस. आता तू पॅनिक झालास ना, आम्ही सगळे गडबडून जाऊ. हे वाट बघणं म्हणजे जीव घेणं वाटायला लागले मला. आईले ताई, अहो कसला राडा चाललाय घरात? ती अमृता का पोट धरून बसली हो? अपघात. आणि असं काही व्हायला लागलं ना की मला तुझीच आठवण होते, कारण तू या घरात आल्यापासून अपघातांचं प्रमाण वाढलंय. मला अगदी वाटलंच होतं माहितीये का अहिल्याताई, की तुम्ही माझ्याच नावाने बोंब मारणार. पण कसं आहे ना अहिल्याताई, मी काल आमच्या यांचं आणि तुमचं थोडंसं बोलणं ऐकलं. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? माझं आहे हो, तुमचं आहे का नाही याची जरा खातरजमा करून घ्या. कारण काल मी यांना तुम्हाला कसली तरी बाटली दाखवताना पाहिली. त्या बाटलीतलंच काहीतरी नाही ना गेलं अमृताच्या दुधात? सुगंधा, हल्ली तुझ्या तोंडावरचा ताबा सुटायला लागलाय. एक गोष्ट लक्षात ठेव, हे असंच मूर्खासारखं वागत राहिलीस ना तर तुझा नवराच गोत्यात यायचा. असं झालं ना अहिल्याताई तरी सुद्धा मला जरा सुद्धा दुःख होणार नाही, कारण माझा नवरा गोत्यात येतोय या दुःखापेक्षा त्याच्याबरोबर तुम्ही गोत्यात येताय याचा आनंद जास्त आहे माझ्यासाठी. उगाच वाटेल ते बोलू नको, कारण मला चांगलंच आठवतंय जानकीचं मूल टिकू द्यायचं नाही असं तूच म्हणाली होतीस. कसं आहे ना अहिल्याताई, मला ना तुम्ही पूर्वी बोललेलं एक वाक्य आठवलं, कर नाही त्याला डर कशाला. त्यामुळे आता काळजी तुम्ही करायची, कारण घरातल्यांना जर का कळलं की या कटात आमच्या यांच्या बरोबर तुम्ही पण सामील होता तर काय होईल याची कल्पनाच न केलेली बरी, नाही का? तू का मला या सगळ्या प्रकरणात गोवतेस? काय घोडं मारले मी तुझं? तुमचा हा कापरा आवाज लई गोड वाटतोय बघा कानाला ऐकायला. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता याच्या पुढं कधीही गच्चीचा विषय काढायचा नाही, कळलं? येते मी. हॅलो. काय जानकी, अगं फोन उचलत जा ना, इथे काळजीने जीव वेडापिसा झालाय माझा. काय झालं अमृताचं? बरी आहे ना ती? उठली का ती? हो म्हणजे नाही म्हणजे अगं हो नाही काय करतेस?
बरी आहे ना अमृता? तू मगाशी म्हणालीस तिला चक्कर आली म्हणून. अशी कशी चक्कर आली? पण ती सकाळी माझ्याशी व्यवस्थित बोलली. हो म्हणजे ती आमच्याशी पण नीट बोलत होती, छान होती सकाळपर्यंत, पण तुमच्याकडे यायला निघाली त्याच्या आधीच चक्कर आली तिला म्हणून. अगं काळजी घे ना तिची. अशा अवस्थेत त्रास होतोच. आणि प्लीज कमीत कमीत फोन तरी उचलत जा. हो मी ते जरा कामामध्ये होते ना म्हणून. अगं सकाळपासून मी 4-5 वेळा फोन केला, तू एकदाही फोन घेतला नाहीस. मी घाबरले ना. नाही काही नाही, तुम्ही नका काळजी करू. मला आत्याबाईंकडे जायचं आहे. मी जाऊन आल्यावर परत फोन करते काही लागलं तर. हां काळजी घे तिची. म्हणजे खरंच व्यवस्थित आहे ना ती? काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? सॉरी मी सारखं सारखं तुला काळजी घे म्हणते, पण तू समजू शकतेस ना मला खरंच अगं तिची खूप काळजी वाटतेय. हो आता नाही येते तिला चक्कर, म्हणजे आता ठीक आहे. आत्याबाईंनी झोपायला सांगितलं तिला. जसं काही जे काही होईल ना ते मी तुम्हाला फोन करून कळवीन. नक्की नक्की फोन कर, मी वाट पाहते. आणि हो स्वतःची पण काळजी घे. हो ठीक आहे, ठेवते. मला माफ करा, पण मी आत्ताच नाही काही सांगू शकत तुम्हाला. काय झालं वाकणीस? का फोन केलाय तुम्ही आता? इथे सगळं ठीक आहे, मला काहीच कळलेलं नाहीये. तुम्ही तुमच्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करा. मी सांगेन तुम्हाला काही झालं तर. काय चाललंय वामन? 2 तास झाले अजून कोणीच येऊन काही सांगत नाहीये. जा त्या डॉक्टरांना विचार, काय झाले तरी काय माझ्या अमृताला. आता प्लीज शांत हो. पण हॉस्पिटलमध्ये हो. काय झालं डॉक्टर? सगळ्या टेस्ट झाल्या, पण बाळ आणि आई दोघांची कंडिशन क्रिटिकल आहे. गेले 2 तास तुम्ही फक्त तपासण्या करताय आणि आता येऊन सांगताय की तिची कंडिशन क्रिटिकल आहे म्हणून. दादा प्लीज प्लीज शांत हो. क्रिटिकल आहे म्हणजे नक्की काय झालंय? दोघांनाही काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मिस्टर वामन, त्याचं मुळात असं आहे ना की हो हे बघा, तुम्हाला झेपत नसेल ना तर सांगा, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो मी. काही गरज नाही हॉस्पिटलची. माझ्या मुलीला जर काही झालं ना तर. आपण हॉस्पिटलमध्ये होतात. शांत हो, शांत हो. डॉक्टर प्लीज काय असेल ते पटकन खरं सांगा. काय तो डिसिजन पटकन घ्या, म्हणजे आम्हाला खरंच वेळ पडली तर दुसरीकडे इथून हलवता येईल. हे पहा, तुम्ही त्यांना इथून हलवू शकत नाही, कारण आपल्या हातात फार कमी वेळ आहे. आणि 2 तासानंतर मी ह्या डिसिजनवर पोहोचलोय की आमच्या हॉस्पिटलच्या सिनियर डॉक्टर श्रद्धा कामत ही केस व्यवस्थित सांभाळू शकतात. अहो मग बोलवा त्यांना. का थांबलाय तुम्ही? बोलवा त्यांना आधी. हे पहा, मी चौकशी केली आहे, पण उद्या सकाळी त्या कॉन्फरन्ससाठी लंडनला चालल्यात. एका पेशंटचा जीव चाललाय आणि तुमच्या डॉक्टर निघालेत लंडनला. त्यांना म्हणून त्यांची इथे गरज आहे, बोलावून घ्या त्यांना. त्याचा फोन लावा, मी बोलतो त्यांच्याशी. त्याची काही गरज नाहीये, मी फोनवर त्यांच्याशी बोलतो. डॉक्टर खरंच तेवढा काही महत्वाचा मोठा प्रॉब्लेम असेल तर दादा बोलेल त्यांच्याशी. प्लीज प्लीज आमच्या अमृताचा जीव वाचवा डॉक्टर. आय ट्राय माय लेवल बेस्ट.